पुढच्या घडामोडीकडे नगर परिषद निवडणुकीप्रमाणे झेडपी निवडणुकीतही शिंदेंनी मंत्र्यांना फोन करण्याचा फॉर्म्युला सुरूच ठेवलाय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरच्या तळदेव गावात उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रचार सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी मंत्री सामंत यांना फोन लावला। पाहूया। उदयजी, हो साहेब, मी आता इकडे गावी आलोय। गावी म्हणजे आपल्या प्रतापगडाच्या इकडे जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि जेव्हा तुम्ही तिकडे गेला होता दावोसला, बरोबर आहे, तेव्हा तुमच्याशी बोललो होतो मी आणि कौस्तुभ बोलले होते की बाबा तुमच्या भागातल्या लोकांसाठी 10,000 लोकांसाठी रोजगार आपल्याला साठी एक इंडस्ट्री आणायची म्हणून। तर काय त्याचं झालंय साहेब? आपल्या आदेशाप्रमाणे 300-350 एकर जमिनीवर आपल्या या परिसरामध्ये उद्योग आणायचं फायनल झालेलं आहे आणि त्याच्यातनं 7 ते 8,000 ते 10,000 पर्यंत युवक युवतींना रोजगार मिळू शकतो। त्याची प्रोसेस साहेब दावोसला आपण सुरू केली। आता आचारसंहिता संपल्यानंतर त्याची बैठक होऊन तो प्रोजेक्ट नक्की त्या परिसरामध्ये कुठे करायचा आहे त्याचं फायनलायझेशन होईल। पण तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी हा MIDC मार्फत प्रोजेक्ट होणार आहे। चला, ठीक आहे, धन्यवाद। पुढच्या बातमीकडे सोलापूरच्या अनगरमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत मोबाईल आणि टीव्ही न पाहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुलांचं आरोग्य आणि भविष्यासाठी नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी हा निर्णय घेतलाय। नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं गावकऱ्यांनी स्वागत केलंय। महत्वाची घडामोड आहे। अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली। 30 जानेवारी ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी ही निवड होणार आहे। जिल्हाधिकारी आशिष इरेकर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत। पुढच्या घडामोडीकडे भाजपला लातूरचा बिहार करायचा असं अमित देशमुख यांनी म्हटलंय। निलंगामधील उमेदवार अपहरण प्रकरणावर अमित देशमुख आक्रमक झाले आहेत। भाजपा आमदार निलंगेकर यांच्यावरही अमित देशमुख यांनी निशाणा साधलाय। भारतीय जनता पक्षाने असं म्हटलं, हे निलंगा आहे राजा। मात्र निलंग्यामध्ये जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचं अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा? सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे। अपहरण झालेलं आहे। आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली आहे। भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे का? प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं ॲट होम रिसेप्शन मध्ये राहुल गांधी यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही। राष्ट्रपतींनी सांगू नये गमछा घातला नसल्याचा भाजपचा आरोप आहे। ईशान्येकडील गमछा न घातल्यानं राहुल गांधी यांनी माफी मागावी असं हेमंत बिस्व शर्मा यांनी म्हटलंय। तर काँग्रेसनं भाजपवर पलटवार केलाय। सत्ताविरोधी वातावरणाशी सामना करण्याची तुमची संपूर्ण रणनीती अशा गैरमुद्द्यांना उचलण्यापुरतीच मर्यादित आहे असा प्रश्न हेमंत बिस्व शर्मा यांच्या पोस्टला उत्तर देताना काँग्रेस नेते पवन खेरा यांनी उपस्थित केलाय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गमछा न घातल्याचे फोटो काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेले आहेत। याच मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झालंय।